झाला हारला, आता काय राहिलं तुझ्याकडे? कुठं उरला? काहीच नाही उरलं, पूर्ण कंगाल झालो ना. अरे होते, एवढा काय ड्रामा करायची काही गरज नाहीये. हे घे. आता याचं काय करू? याला तर युपीआय सुद्धा एक्सेप्ट नाही करणार. अरे प्रॉब्लेम 1 रुपयाची नाही, आपण त्याची किंमत विसरलो आहोत. बरोबर आहे, खिशात सापडला तरी आपण पुन्हा खिशातच टाकतो. अगोदर आपल्याला 1 रुपया सापडायचा तर असं वाटायचं की आपलं नशीब चमकलं, पण आता 1 रुपया खाली पडला तर लोक उचलायला सुद्धा वाकून नाही राहिले. आता कॉमेंट मध्ये लोक लिहिणार की 1 रुपयामध्ये काहीच मिळत नाही. मलाही अगोदर तसंच वाटत होतं, जोपर्यंत मी एका गाडीचा हिशोब नव्हता पाहिला. अरे यार, झालं पुन्हा तुझं सुरू लेक्चर. अरे यार, यावेळेस लेक्चर नाहीये. अरे यार, आता 1 रुपया कोणाला देऊ? भिकाऱ्याला दिला तरी तो आपलं तोंड वाकडं करेल. एवढा नाराज नको. या 1 रुपयाची आजही भारी किंमत आहे. कुठे? म्युझियम मध्ये? म्युझियम मध्ये नाही, ऑयलर टर्बो EV 1000 मध्ये. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो काय 1 रुपयामध्ये गाडी? अबे 1 रुपयामध्ये गाडी नाही, या गाडीचा रनिंग कॉस्ट साधारण 1 रुपया प्रति किलोमीटर आहे. अरे वा, मी तर तुला बिनकामाचं समजत होतो, पण तू किलोमीटर चालवत आहेस. आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये 1 टन पेलोड कॅपॅसिटी, 180 किलोमीटरची रिअल रेंज आणि 267 किलोमीटरची सर्टिफाईड रेंज सुद्धा मिळते. आणि याची सुरुवात फक्त 5,18,000 रुपयापासून होते. म्हणजे हा 1 रुपया आजही एवढा भारी आहे, आणखी हा ऑयलर टर्बो त्यापेक्षा भारी. ऑयलर टर्बो EV 1000.